आज मी तुम्हाला बोंबलाची चटपटीत अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 10 ते 12 बोंबील घेतले होते। ते स्वच्छ बघा असे कट करून मी त्याचे पूर्ण पंख देठ बाजूचं असं असतं ना शेपटीचा भाग हे सगळं काढलेलं आहे आणि छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले। चटणी करताना काय करायचं, कधी पण असं छोटे छोटे तुकडे करायचे आणि हे पाणी बघा एवढं घाण निघतं। 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवायचं। तर मी एक 5 ते 7 मिनिट झालं पाण्यामध्येच ठेवले होते तेवढ्यासाठी, तर त्याला मी चोळून धुवून घेते। हे जे बोंबील आहेत का नाही हे सुके बोंबील आहेत, त्यासाठी मी ह्याला अगोदरच भिजत घातले होते। भिजले का नाही की त्याचं जरा मिठाचं प्रमाण का नाही कमी होतं मग, आणि चोळून चोळून चांगले धुवून घ्यायचे। तर मी चांगले धुवून घेतलेले आहेत आणि पाणी पूर्ण नितळून घेतलेलं आहे। अर्धी पळी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे बोंबील चांगले परतून घ्यायचे, गोल्डन कलरवर घ्यायचे। मीडियम गॅस आहे आणि आपण ह्याला चांगलं परतून घेऊया। अशा पद्धतीत बघा मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं मी एकसारखं परतून घेतलेले आहे। असा गोल्डन कलर आलेला आहे बघा, एवढे भाजायचे आपल्याला, एकदम असे काळे वगैरे करायचे नाहीत। एवढे असे भाजले की नाही एकदम हलके फुलके होतात हे। आता हे मी काढून घेते। तव्यामधले बघा मी तेल सगळं काढून घेतलेलं आणि एकदम थोडंसं तेल मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर, एक पुदिन्याची काढ्याची मोठी। आता हे काय करते, हलकंसं परतून घेते। गॅस बंद करून टाकलेला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या लसूणसुद्धा भाजू शकता। कैरीचे बघा 5 तुकडे घेतलेले आहेत, ते पण ह्याच्यामध्ये हलकेसे परतून घेते। मस्त असे परतून घेतलेले आहेत। आणि हे आंबटवाली कैरी आहे, एवढेच तुकडे घ्यायचे। जर तुम्हाला आंबटपणा अजून पाहिजे असेल तर मग थोडेसे घेऊ शकता। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे बघा एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत बोंबील। बोंबलाच्या तर सुक्या बोंबलाच्या एवढ्या रेसिपी अपलोड केल्यात ना खूप साऱ्या। एक गड्डी लसूण घेतलेला आहे दिशे, आणि तो पण भाजून घेतलेला आहे। मिरच्या घेतलेल्या आहेत 6 ते 7 मिरच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे ह्या मिरच्या टाकायच्या कमी जास्त। त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर आपण परतून घेतलेली आहे। कैरी छोटा अर्धा चमचा, जिरं हलकंसं भाजलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मीठ कमीच टाकायचं, बोंबलाला मीठ असतं त्यामुळे जास्त मीठ नाही टाकायचं। फिरवून घ्यायचं, बंद चालू करून फिरवायचं। बंद चालू असं मी 3च वेळा फक्त केलेलं आहे। अशा पद्धतीत दरदरी करायची। बोंबील भाजल्यानंतर एकदम बारीक होतात, जास्त गरगर गरगर फिरवलं तर। आपल्याला कसे पाहिजे, छोटे छोटे तुकडे आपण जेव्हा खातो ना तेव्हा ते क्रिस्पी लागले पाहिजेत आपल्याला। अशा पद्धतीमध्ये अशी चटणी झालेली आहे। एवढी चविष्ट लागते ना, गरमीच्या दिवसात तुम्ही करून बघा। पुदिन्याची काडी मी एकच टाकलेली आहे, 2-3 जरी टाकल्या तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे। ह्यात तुम्ही बदल करून जर पाहिजे असेल ना तर तव्यामध्ये थोड्याशा तेलावर एक मीडियम आकाराचा कांदा भाजून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। एकदम काळा मीठ करायचं नाही, चांगला भाजायचा नाही तर क्रिस्पी जर तुम्ही कांदा जर केला का नाही, जसं आपण बिर्याणीला वगैरे वापरतो तसा जरी करून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये जरी टाकला का नाही तरी पण चालेल। पण काय करायचं, सगळं बंद चालू करून फिरवायचं 2 वेळा, आणि 3ऱ्या वेळेला तो क्रिस्पी कांदा टाकायचा आणि एकदाच फिरवायचं। चटणी खाऊन बघा तुम्ही, खूप चविष्ट लागते ना। अशी पण बनवून खाऊन बघा ह्या पद्धतीने पण। चटणीच्या जेवढ्या पण मी बोंबलाच्या टाकलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला ह्या रेसिपी खाली भेटेल। रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। तुम्ही कशी बनवतात ती पण मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।